नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, सुरतच्या रेल्वे स्थानकात अचानक खूप सगळ्या लोकांची गर्दी जमायला लागली। गर्दी जमली, ही गर्दी रेल्वे स्टेशनवरनं आपापल्या घरी जाण्यासाठी, आपापल्या गावी परत जाण्यासाठी येणाऱ्या मजुरांची आणि लेबर वर्गातल्या लोकांची होती। हे लोक मोठ्या संख्येने स्टेशनवरती आले। तिथे पोलिसांना यावं लागलं, पोलिसांना बॅरिकेडिंग करावं लागलं, पण तरीही गर्दी काही कमी होत नव्हती आणि ती कंट्रोलमध्ये सुद्धा होत नव्हती। त्याच्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला। याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। पण असं काय झालं की एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने लोक रेल्वे स्टेशनवरती आले आणि त्यांना आपापल्या गावी आणि घरी जायचं होतं। या लोकांच्या जर प्रतिक्रिया आपण बघितल्या तर काही लोक यातले कॅमेऱ्यासमोर बोलताना अब फिर से कभी नहीं आऊंगा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत होते। पण नेमकं झालं तरी काय? सुरतमध्ये असं काय घडलं की एवढी गर्दी उसळली, लाठीचार्ज करावा लागला, बॅरिकेडिंग करावी लागली? मित्रांनो, हे सर्व आणि या घटनेमागचं सर्व सत्य आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर आमच्या धक्काबुक्की या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। मित्रांनो, 19 एप्रिलला सकाळपासूनच सुरतच्या रेल्वे स्टेशनवरती हळूहळू गर्दी जमायला लागली। ही गर्दी आपली रेल्वे आली की त्यात बसून आपल्या गावाकडे रवाना होत होती। पण हळूहळू ही गर्दी वाढत गेली। हे सर्व लोक आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमधले। हे सर्व रोजगारासाठी सुरतमध्ये आलेले। सुरतमध्ये जवळपास 58% लोकसंख्या ही दुसऱ्या राज्यातनं आलेल्या मजुरांची आहे आणि हा आकडा जवळपास 45 लाखांच्या घरात आहे। इतक्या मोठ्या संख्येने हे बाहेर राज्यातील मजूर सुरतमध्ये येऊन आपला रोजगार शोधतात, काम करतात आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात। झालं काय नेमकं तर सुरतमध्ये प्रामुख्याने वस्त्रोद्योग हा खूप मोठा आहे आणि सध्या आखातातील युद्धामुळे देशात गॅसचा तुटवडा आहे। शासनाने घरगुती गॅसला प्राधान्य देत कमर्शियल गॅस म्हणजे व्यावसायिक गॅसला कमी केलेला आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर्स अतिशय कमी प्रमाणात त्याचा पुरवठा उपलब्ध आहे, काही ठिकाणी तर तो पूर्णपणे बंदच आहे। त्यामुळे सुरतमधील अनेक व्यवसायांवरती याचा मोठा गंभीर परिणाम झाला। वस्त्रोद्योगामध्ये कपड्यांसाठी वापरण्यात येणारा रंग जो आहे तो आधी मोठ्या प्रमाणात उकळून घ्यावा लागतं, बॉइलिंग करावं लागतं त्याचं, आणि त्यानंतरच तो कपड्यांवरती वापरला जातो। हे बॉइलिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस लागतो। अशी माहिती आहे की जवळपास 8 ते 10 लाख किलो गॅस रोज सुरतमध्ये इंडस्ट्रीजमध्ये वापरला जातो। हे रंग लावलेले कपडे ते वाळवण्यासाठी सुद्धा जी यंत्रणा वापरली जाते त्यात सुद्धा गॅस लागतो। त्याचप्रमाणे हॉटेल्स, रेस्टॉरंट, छोटे छोटे उद्योग ज्यामध्ये खाद्यपदार्थ बनवले जातात या सर्वांसाठी गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो। आता व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यामुळे हे सर्व उद्योग बंद पडलेले आहेत। मोठमोठ्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीजनी आपलं प्रोडक्शन 27 मार्चपासनं 50% आणलेलं आहे। अर्थात या सर्व गोष्टींचा परिणाम हा कामगारांवरती होऊ लागला। कामगारांना रोजगार मिळेना, मिळत असेल तर तो आधीच्या तुलनेत अत्यंत कमी पगारीचा किंवा मग डायरेक्ट बंदच। बरं, पगार बंद झाली, रोजगार बंद झाला, ज्यांच्याकडे थोडा बहुत रोजगार आहे त्यांना घरात स्वयंपाकासाठी गॅस मिळेना। त्यामुळे अशा पेचात सापडलेले हे सर्व मजूर आपापल्या गावी निघाले। नुसतं 19 एप्रिललाच नाही तर त्या अगोदर सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात हे मजूर आपापल्या गावी, आपापल्या राज्यात परततच होते। पण 19 एप्रिलला ही मोठी गर्दी उसळली। सर्व लोक स्टेशनवरती धडकले, पोलिसांना यावं लागलं, पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं। बॅरिकेडिंग केल्यानंतर त्यांनी या सर्व लोकांना रेल्वे स्टेशनच्या आत प्रवेश करण्यासाठी रांगा लावायला सांगितल्या। मित्रांनो, ही रांग जवळपास 3 किलोमीटर दूरपर्यंत गेली होती।
त्यानंतर जेव्हा लोकांना कळलं की गाड्या अतिशय कमी आहेत, रेल्वे आपल्या राज्यासाठी अतिशय कमी आहेत आणि जी पण रेल्वे येते ती ओव्हरलोडेड होऊन जाते, त्याच्यामुळे या मजुरांना कळालं की आता आपल्या जाण्याचं काही खरं नाही. त्यांनी बॅरिकेडिंग तोडून रेल्वे स्टेशनमध्ये आत शिरण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, 19 एप्रिलला सुरतच्या रेल्वे स्टेशनवरती जवळपास 23,000 लोक एकाच वेळी जमले होते. इतकी मोठी संख्या हाताळणं पोलिसांनाही शक्य होत नव्हतं. मग त्यांनी सौम्य लाठीमार केला. लाठीमार करून ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा गर्दी हटायला तयार नव्हती. त्यानंतर प्रशासनाने जास्तीच्या गाड्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या प्रमुख शहरांसाठी सोडल्या. त्यामुळे काही प्रमाणात ही गर्दी आटोक्यात आली. पण आत्तासुद्धा सुरत रेल्वे स्थानकात प्रवाशांची, या मजुरांची मोठी गर्दी होत आहे. मित्रांनो, आखातात चालू असलेलं युद्ध आणि त्याचा अचानकपणे आपल्या देशातील एका शहरात इतका मोठा परिणाम होतो, कारण त्या ठिकाणी परिस्थिती ही चेंगराचेंगरीपर्यंत पोहोचलेली होती. पोलीस लाठीमार करत होते, मग प्रवासी इकडे तिकडे पळत होते, कारण त्या 23,000 प्रवाशांमध्ये अनेक स्त्रिया, लहान मुलं हे सुद्धा होते. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन मोठी काही दुर्घटना घडण्याची शक्यता होती. अशाच प्रकारची गर्दी, अशाच प्रकारचे प्रवासी आपण कोविड काळात सुद्धा बघितलेले आहेत. कोविडमध्ये सुद्धा जेव्हा उद्योग, धंदे, ऑफिसेस, रेस्टॉरंट, हॉटेल्स सगळं काही बंद पडलं होतं, तेव्हासुद्धा अशाच प्रकारे अनेक मजूर वर्गातील लोक हे आपापल्या गावी जाण्यासाठी बस स्टँड, रेल्वे स्टेशन मिळेल त्या वाहनाने जाण्यासाठी गर्दी करत होते. आणि ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी परत पोलीस प्रशासनाला अत्यंत मेहनत करावी लागली होती. सध्या असाच प्रकार आपल्याला सुरत रेल्वे स्थानकात बघायला मिळतोय. कमी जास्ती प्रमाणात हेच दृश्य मुंबई, पुणे, बँगलोर, दिल्ली, गुडगाव या ठिकाणी सुद्धा बघायला मिळत आहे. आशा करूया की हा गॅस तुटवड्याचा प्रश्न लवकरच सुटेल. पण हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे, आपल्या देशातला नाही. पण देशाची सरकार, प्रशासन यांनी या गोष्टीला सुरळीत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याचा परिणाम अशा कुठल्या चेंगराचेंगरीमध्ये सुद्धा होऊ शकतो. मित्रांनो, या सर्व बाबतीत आपल्याला काय वाटतं, आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये लगेचच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.